स्टार्ट इन फ्यू मिनिट्स. यश, बाकीच्यांना जॉईन करायला सांगा फक्त. नील, ओके, तुमच्या फ्रेंड्सचा काही ग्रुप वगैरे असेल ना, जॉईन करायला सांगा फास्ट. विल स्टार्ट इन फ्यू मिनिट्स. ओके, ठीक आहे. सो लास्ट टाइम आपण थोडा प्रोजेक्टचा पार्ट बघितला होता. ठीक आहे. आता आपण त्यांना GUI वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. बिफोर दॅट वी आर गोइंग टू कव्हर वन theory part of our future topic, that is NLP, that is natural language processing. ओके. आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कशासाठी असते आणि त्याचा पर्पज काय जनरली. सो आता नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे पण टाईप करता चॅट जीपीटी साठी, ओके, तर चॅट जीपीटीला त्या गोष्टींसोबत काय करायचं असतं, रिलेट करायचं असतं. प्रत्येक शब्द समजून घ्यायचा असतो, त्याचा कंटेक्स्ट, त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तो समजून घ्यायचा असतो. मग त्याच्या अकॉर्डिंग त्याने तुम्हाला रिप्लाय करायचा असतो. ओके. सो याच्यासाठी बरेच ऑप्शन असतात, न्यूरल नेटवर्क्स असतात वगैरे वगैरे. बॅकएंडला भरपूर ऍडजस्टमेंट असते. बट त्याच्यातला जो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, दॅट इज NLP, दॅट इज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आता याच्यासाठी बऱ्याच ऑनलाईन आहेत, काय म्हणतात, लायब्ररीज वगैरे आहेत, पायटॉर्च वगैरे भरपूर लायब्ररीज आहेत. द लायब्ररी दॅट वी आर गोइंग टू यूज इज स्पेसी. ओके. NLTK म्हणून टूल्स आहे, टेक्स्ट ब्लॉब आहे. एक ऑनलाईन तुम्ही एक नाव ऐकलं असेल, हगिंग फेस म्हणून. सो दॅट इज ऑल्सो देअर. सो भरपूर अशा लायब्ररीज आहेत. द लायब्ररी दॅट वी आर गोइंग टू यूज इज स्पेसी. ओके. एक लायब्ररी आली, तुम्ही काय करू शकता, त्याच लायब्ररी सोबत कम्पॅरेटिव्ह कोणतीही दुसरी लायब्ररी शिकू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज ऍक्च्युली नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इज. आता होतं काय प्रॅक्टिकली, प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर तुम्ही कोडिंग करताय तेव्हा इश्यू काय असतो, सिनॅरिओ काय असतो, दॅट वी हॅव टू लुक. सो पहिला सिनॅरिओ काय असतो, की एका साईडला ऍज अ ह्युमन बिंग आपण असतो. ओके. सो लेट्स ड्रॉ अ ह्युमन बिंग. ओके. सो दिस इज अ ह्युमन बिंग. ओके, याला काय डोळे देऊन टाकू आपण.
की आता ऑनलाईन कोण आहे, कोणाची हेअरस्टाईल देऊ शकतो आपण याला? ओके, प्रथमेशची हेअरस्टाईल देऊन टाकूया. ओके, सपोज आहे प्रथमेश, ठीक आहे. आणि काय झालं की यांना कम्युनिकेट करायचं विथ एन एआय. एआय म्हणजे काय? कोणतं एक चॅट जीपीटी कन्सिडर करा, किंवा एक प्रकारचं तुमचं अलेक्सा. ओके. येस. सो जस्ट अ सेकंड. ओके, आपण इथे एक दुसरी एआय घेऊया. येस, हिचं नाव आहे सोफिया. ओके. येस, दिस इज सोफिया. ही एक ऍक्च्युली एक अँड्रॉइड रोबोट आहे. ओके, अँड्रॉइड नाही, अँड्रॉइड. ओके. आता होतं काय जनरली, प्रथमेश काहीतरी बोलताय. ओके. आणि काय होत आहे, या अँड्रॉइडला समजतच नाही का? कारण की मी तुम्हाला सांगितलंय, मशीनला काय नाही समजत. मशीन डझंट अंडरस्टँड द वर्ड्स ॲज इट इज. ओके. येस. जे पण शब्द बोलले ते काय होणार आहे, सपोज. सो प्रथमेश म्हणताय हॅलो, यू. त्यांना बोलायचं वेगळं होतं, पण ठीक आहे, हाऊ आर यूच आपण कन्सिडर करूया. ओके. आता काय झालं, यांनी हे शब्द बोलले, पण मशीनला ऍज इट इज हे वर्ड्स नाही समजणार. काय होणार आहे? ऍज इट इज हे वर्ड्स नाही समजतील. मशीनला काय समजतं? सिम्पली मशीन सिम्पली अंडरस्टँड बायनरी. 0 1 1 0 1 0 1 1 0 0 असं काहीतरी. 0 1 1 0 1. ओके. सो मशीनला काय समजलं आहे की जे पण वर्ड्स दिले आहेत, त्या वर्ड्सला त्याने काय केलं मशीननी? इट हॅज कन्वर्टेड दिस टू बायनरी लँग्वेज. ओके. येस. मग आता हे सगळं काय ऑटोमॅटिक होणार नाही की टेक्स्ट दिला आणि त्याचं वर्ड्स नंबर्स मध्ये कन्व्हर्जन झालं, असं नाहीये. त्या वर्डचं काय करायचंय, मिनिंग सुद्धा फाइंड आउट करायचंय. म्हणजे प्रत्येक वर्डचा काय सिग्निफिकन्स आहे ते सुद्धा याच्यामध्ये फाइंड आउट करावं लागतं. म्हणजे काय करावं लागेल की प्रत्येक जो वर्ड आहे याच्यातला, ओके, प्रत्येक वर्ड आपल्याला काय करावं लागेल? सेपरेट करावं लागेल. येस. प्रत्येक वर्ड काय करायचंय आपल्याला? याच्यातला सेपरेट करायचंय. प्रत्येकाचा काय काढायचं मग याच्यात? एक प्रॉपर सिग्निफिकन्स फाइंड आउट करायचंय. हे खरं शब्दशः म्हणतो काय. ओके. येस. येस. तुला काय माहिती करायचं आहे की प्रत्येक वर्डचा सिग्निफिकन्स काय आहे, त्याचा एकदम लिटरल अर्थ काय आहे. ओके, जस्ट सेकंड. ओके, ठीक आहे, जस्ट सेकंड. हा. आता आपल्याला करायचं काय, हे सिग्निफिकन्स फाइंड आउट करायचं आहे, मग याचे मिनिंग्स काढायचे. तर मग याच्यासाठी आपल्याला कोण हेल्प करणार आहे? ओके. आता बघा, शब्द कोणताही असेल म्हटला म्हणजे ऍज इट इज त्याचा मिनिंग तसा तसा असेल असं नाहीये. ओके. मग आपण इथे काय करणार आहे या केसमध्ये? एक लायब्ररी यूज करणार आहे. इट इज नोन ऍज काय? आता इथे काय, या लायब्ररीचं काम काय आहे? टू फाइंड आउट सिग्निफिकन्स और मीनिंग फ्रॉम द वर्ड्स. ओके. साठी आपण यूज करणार आहे स्पेसी. ओके. आता स्पेसी का बरं नाव दिलं त्याचं? हा जो सी आहे हा काय, सायथनचा आहे. ओके. सायथन म्हणजे काय? सी च्या लायब्ररीज जे अवेलेबल आहे पायथन मध्ये, त्याचा वापर केलेला आहे. ओके. म्हणाला स्पेसी म्हणतात. ओके. पायथन आणि सायथन. पायथन पण
सी पासूनच बनलेला आहे. पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की सी लँग्वेज जास्त पॉवरफुल आहे. जो सी चा पार्ट याच्यामध्ये तो खूप जास्त वापरण्यात आलेला आहे. ओके. सो आपण याच्यामध्ये इथे काय करतोय ऍक्च्युली, जे पण सिग्निफिकन्स आहे तो फाइंड आउट करतोय, मिनिंग फाइंड आउट करतोय, आणि लेटर ऑन मग तो कोणाला प्रोव्हाइड करतोय, सोफियाला किंवा कोणत्याही एआय टूलला प्रोव्हाइड करतोय. कोणतंही मशीन किंवा एआय बनवण्यासाठी दिस इज अ मॅन्डेटरी पार्ट. ओके. आणि सेम कधी झालं पाहिजे, याच्या रिव्हर्स कधी झालं पाहिजे, की जेव्हा मशीन ह्युमन बिंगला रिप्लाय करेल. मशीनने जर बायनरीत रिप्लाय केलं तर काही उपयोग नाहीये त्याचा. ओके. मग त्या बायनरी मध्ये पण काही मिनिंगफुल गोष्टी टाकून काय करायचं आपल्याला, समोरच्याला सांगायचंय. कारण की प्रथमेश काय झालं पाहिजे, हर्ट नको व्हायला रे कोण. ठीक आहे. सो या वेने मशीनचं आणि ह्युमन बिंगचं किंवा तुमचं चॅट जीपीटी आणि तुमचं प्रॅक्टिकल कम्युनिकेशन होतं. मग याच्यामध्ये काही फेजेस आहेत. त्याच्यामध्ये काही फेजेस आहेत जे आपण शॉर्ट मध्ये समजून घेऊया. आता फेजेस काय? पहिली गोष्ट, जर तुम्ही मशीन सोबत कम्युनिकेट करताय त्या केसमध्ये तुम्हाला काय करणं आहे, यू हॅव टू कलेक्ट द टेक्स्ट डेटा. ओके. काय लागणार आहे तुम्हाला इनिशियली, यू आर गोइंग टू नीड अ टेक्स्ट डेटा. ठीक आहे. एक्सेल मध्ये ठेवायला. सो टेक्स्ट डेटा लागेल. मग मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये काय करावं लागेल, आता प्रत्येक शब्द समजायचा आहे आपल्याला. तर प्रत्येक शब्द समजायसाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक शब्दाचं सेपरेटेशन करावं लागेल. ओके. येस, त्याला काय म्हणतो आपण, प्री प्रोसेसिंग म्हणू शकतो आपण. कशाची, टेक्स्टची. सो टेक्स्ट लिहू आपण इथे, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग. येस, टेक्स्ट प्री प्रोसेसिंग. ठीक आहे. आता फर्स्ट काय केलं आपण, डेटा कलेक्ट केला, टेक्स्ट डेटा. त्याच्यानंतर टेक्स्ट प्री प्रोसेसिंग केलं आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की शब्दांचा अर्थ पण समजला पाहिजे मशीनला. तर त्याच्यामध्ये ग्रामर कन्सिडर करूया आपण. ग्रामर मध्ये काय समजेल त्याला, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, या सगळ्या गोष्टी त्याला समजतील. ओके. तेच ग्रामर. येस. सो ग्रामर आपल्याला अंडरस्टँड करायचं. अंडरस्टँड म्हणजे अनालिसिस करायचं एक प्रकारे. ठीक आहे. सो वी हॅव अंडरस्टूड द ग्रामॅटिकल अनालिसिस. ओके. येस. आता ग्रामर मधून काय करणार आहे, भूतकाळ, भविष्यकाळ, स्पेलिंग मिस्टेक एक प्रकारे थोड्याशा. येस. मग आता आपण आळशीपणा खूप करतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो, फक्त काहीतरी टाईप करून जे समजतं, ग्रॅमॅटिकल नाही चेक करत, ती गोष्ट किती सेन्सिबल आहे ते चेक नाही करत, आपण तसंच लिहून टाकतो. मग त्याच्यामध्ये काय निघतं, सिमॅन्टिक. जर कोडिंग असेल तर सिमॅन्टिक एरर्स वगैरे निघतात. सिमॅन्टिक. ठीक आहे. आणि अर्थ काढायचा येतो. सो त्याच्यातलं काय, कंटेक्स्ट, या दोघांचं आपण काय करणार आहे, अनालिसिस. येस, कंटेक्स्ट अनालिसिस होणार या केसमध्ये. ओके. सिमॅटिक अनालिसिस आणि कंटेक्स्ट अनालिसिस. ठीक आहे. येस, ग्रामर मध्ये आपण छोट्या मोठ्या ज्या स्पेलिंग मिस्टेक्स आहे वगैरे, सिमॅटिक आणि ग्रामर मध्ये स्पेलिंग रिगार्डिंग मिस्टेक काढतो आपण, आणि त्याचा काय अर्थ आहे, कोणता पुढे मागे शब्द होतोय, ओके, ते आपण याच्यामध्ये प्रॉपर समजून घेतो. त्याच्यानंतर पार्ट येतो, येस, आफ्टर दिस आपण काय करणार आहे, जे पण टेक्स्ट आहे त्याला रिप्रेझेंट करणार आहे टू द मशीन. ओके. सो टेक्स्ट रिप्रेझेंटेशन. ओके. येस. त्याचे पण फेजेस असतात. ओके. सो दिस शुड बी टेक्स्ट. ठीक आहे. याला आपण थोडा वेगळा कलर देऊया. ठीक आहे. आता टेक्स्ट रिप्रेझेंटेशन आणि लास्ट इज
ओके. आणि लास्ट इज जो पण डेटा आपण गोळा केला त्याच्या थ्रू काय करणार आहे आपण ट्रेनिंग द मॉडेल. केस याच्यात पण आपण रिग्रेशन वगैरे त्या टाईप मध्ये दुसरं काहीतरी वापरणार आहे. जनरली रेगेक्स यूज करतात पण आपण इन्स्टेड ऑफ रेगेक्स आपण मॅक्सिमम प्रेफर करूया की स्पेसी लायब्ररी यूज करता येईल. ओके. आता एवढा हा जो पार्ट आहे याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय काय आहे तर टेक्स्ट किंवा स्पीच इनपुट आपण देणार. ओके. आपण आता स्पीचच्या मागे लागणार नाही लगेच. तर असं कन्सिडर करून ज्याला आपण टेक्स्ट फॉर्म मध्ये इनपुट देतो. ठीक आहे. सो त्याच्यामधले काही अनवॉन्टेड कॅरेक्टर असतील लाईक अननेसरी कुठे स्पेसेस वगैरे असतील सेंटेन्स मध्ये अननेसरी एंटर दिलेलं असेल. ओके. किंवा मग कुठे कॅपिटल लेटर स्मॉल लेटर असं काहीतरी दिलेलं असेल कॉमास दिलेले असतील. ओके. किंवा परत परत एकच वर्ड वापरलेला आहे. ओके. सो अशा टाइम ज्याचा गरज नाहीये त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये रिमूव्ह करतो. कशासाठी जे पण आपण दिले त्याला शॉर्ट करून घ्यायचं जेणेकरून जी कम्प्युटिंगला लागणारी पॉवर आहे ती कमी लागायला लागते. त्याच्यानंतर काय आहे लँग्वेज किंवा ग्रामर अनालिसिस. ओके. ग्रामर अनालिसिस मध्ये काय तुमचं ग्रामर अनालिसिस आणि सिमॅन्टिक अँड कंटेक्स्ट अनालिसिस येतो त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये काय करतो आपण पहिले लँग्वेजचा पार्ट नाउन्स वर्ब प्रोनाउन्स वगैरे ते गोष्टी आपण समजून घेतो. ओके. मग त्याच्यामध्ये ऍक्च्युअली खरंच प्रॉपर तुमचं सेंटेन्स फॉर्म होतंय का ग्रामॅटिकली ते बघणार आहे. मग वर्डचा मिनिंग त्याच्या पुढचा आणि मागचा जो शब्द लिहिलेला आहे त्याच्या थ्रू अर्थ काढतो आपण. मग त्याच्यामध्ये लोकांची नावं असू शकतात. जर तुम्ही चॅट जीपीटी सोबत बोलता तेव्हा जनरली चॅट जीपीटी तुमच्या नावाने तुम्हाला ऍड्रेस करतं डायरेक्ट. त्याच्यात नावं आहेत का लोकेशन्स आहे का काही डेट्स आहे का स्पेसिफिक काही सिच्युएशन आहे का दिलेली हे सगळं त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होतं. ओके. मग तुमचे इमोशन सगळ्यात जास्त जो फोकस आहे प्रॅक्टिकली आजकाल एआयचा तो असतो तुमच्या इमोशन्सवर. फक्त एआयचा नाहीये. इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे काय तुमचे स्नॅपचॅट वगैरे सारखे प्लॅटफॉर्म असतील ते आहेत. सो ऑल दोज वर्क मोस्टली ऑन ह्युमन इमोशन्स. येस. जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये सॅड सॉन्ग ऐकायची सवय असेल तुम्हाला डेफिनेटली युट्यूब काय करेल सॅड सॉन्ग सर्च प्रोव्हाइड करेल का कारण की त्याला ट्रेन केलंय तुमचे वर्ड्स वरून तुमच्या शब्दावरून तुमच्या मनस्थितीचा अंदाज लावण्यासाठी. ओके. जेणेकरून तुम्ही त्याच्यासोबत जास्तीत जास्त इंटरॅक्ट करणार आणि कंपनीजला तुमचा जास्तीत जास्त डेटा मिळणार. ओके. सो तुमचे याच्यात इमोशन्स पण येतात. ठीक आहे. कशामध्ये तुमचा हा जो पार्ट आहे हा पूर्ण लँग्वेज प्रोसेसिंग पार्ट आहे. ठीक आहे. येस. आणि याच्या जर आपण काय करणार आहे मॉडेलला ट्रेन करणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पण आता टेक्स्ट रिप्रेझेंटेशन मध्ये काय करतो आपण नंबर्स आहे किंवा काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे. ओके. किंवा जे पण शब्द आहे प्रॅक्टिकली आपण त्यांना ना एका प्रकारे नंबरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत चालतो. येस. काउंट करतो नंबर्सला किंवा जे पण वर्ड आहे त्यांना नंबरिंग प्रोव्हाइड करतो टू अंडरस्टँड इट्स. सो मशीन शुड बी एबल टू अंडरस्टँड. ओके. मग त्याला काही वेक्टर्स देतो आपण. आता तुम्ही जर ऑनलाईन डायग्राम बघितले असतील एक वेक्टर डायग्राम असते. ओके. आता मला सब्जेक्टचं नाव नाही आठवत आहे. तो स्पेसिफिक सब्जेक्ट आहे आयटी वाल्यांना त्याच्यामध्ये त्या के डायग्राम्स म्हणतात त्यांना तर के डायग्राम्स दिलेल्या असतात. ओके. आणि त्याच्यानंतर काय प्रत्येक जे पण शब्द आहे किंवा लाईन्स आहे ग्रुप ऑफ वर्ड्स आहे त्याला आपण मॉडेलला फीड करतो फॉर ट्रेनिंग. याच्यामध्ये काय येतं तुमची मॉडेलची ट्रेनिंग. मग याच्यामध्ये आपण ट्रेनिंगसाठी मल्टिपल वेज यूज करू शकतो. ओके. एनकेटीएल म्हणून टूल असतं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूल किट म्हणून. ओके. मग एनपीएलच्या बऱ्याच लायब्ररीज असतात टूल ब्लॉग म्हणून काहीतरी टेक्स्ट ब्लॉग म्हणून एक हे काय म्हणता युटिलिटी आहे अशा बऱ्याच युटिलिटीज असतात याच्यामध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट आउटपुट जनरेशन. आता याच्यामध्ये आपण आउटपुट जनरेशन अजून घेतलं नाहीये. ओके. सो जनरली आपण आउटपुट पण टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्येच देणार आहे. सो आउटपुट जनरेशन मध्ये काय येतं तुमच्या टेक्स्ट मध्ये देऊ शकता व्हॉइस मध्ये देऊ शकता चॅट जीपीटी तुम्हाला डायरेक्ट कोड देतो त्या फॉर्म मध्ये देऊ शकता. ठीक आहे. सो याचे प्रॅक्टिकल यूज कुठे होतं आजकाल अलेक्सा झाला तुमची जेमिनी झाला गुगल जेमिनी बरेच आजकाल टेलिग्राम झाला व्हॉट्सअप झाला ज्यावर चॅटबॉट्स येतात. ओके.
त्यानंतर आता जसं माझे स्पेलिंग चुकलंय की माझं ब्राउझर मला सांगताय की स्पेलिंग चुकलंय, ते सुद्धा इट इज अ स्लाइटली पार्ट ऑफ व्हॉट आय कॅन से AI. परफेक्ट नाही पण नियरली. ओके. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय सोशल मीडिया किंवा तुमची युट्यूब किंवा इंस्टाग्राम याच्यावर बघा, मी तुम्हाला सांगितलं व्हायलेंट काही मेसेज असतील, व्हायलेंट काही पोस्ट असेल, तर ती पण आयडेंटिफाय होऊन रिमूव्ह होऊन जाते दिस. ठीक आहे. सो सो दिस इज व्हॉट युअर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इज. आता याच्यामध्ये थोडेसे स्पेसिफिक पार्ट पण आहेत. ओके. सो त्याच्यामधलं एक फर्स्ट पार्ट आहे जो आपण बघतोय, दॅट इज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. याच्यामध्ये काय असतं सिम्पली, की जसं सांगितलं काय, ह्युमन आणि तुमच्या AI टूलचं एक कम्युनिकेशन असतं. ओके. ज्याच्यामध्ये ह्युमनची जी लँग्वेज आहे ती नॅचरल आहे आणि मशीन त्याला वेगळ्या फेजेसमध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न करते. बस एवढंच इश्यू आहे याच्यामध्ये. एवढीच गोष्ट आपण अचीव्ह करतो. त्याच्यानंतर आहे नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग. ओके. सो याच्यामध्ये काय आपण अगेन इथे डेटा तर प्रोव्हाइड करणार आहे, पण याच्यामध्ये पण काय आहे, की मल्टिपल लँग्वेजेस लाईक इंग्लिश, हिंदी, फ्रेंच वगैरे, जॅपनीज असेल, ठीक आहे, जर्मन असेल, ह्या लँग्वेजेस मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. ओके. दॅट इज युअर नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग. ओके. त्यानंतर असतं एक नॅचरल लँग्वेज जनरेशन, दॅट इज NLG. NLG म्हणजे काय, की आपण जे पण आउटपुट जनरेट करतो, रिस्पॉन्स जनरेट करतो आहे, तो कसा फॉर्म करायचा, ती लाईन कशी लिहायची, तुमच्यासोबत बोलायचं कसं, इट इज क्वाईट व्हॉट आय कॅन से युजफुल फॉर मशीन टू कम्युनिकेट विथ द ह्युमन. ओके. कम्प्युटर मशीनला काय करू शकतं, आन्सर देऊ शकते युजिंग नॅचरल लँग्वेज जनरेशन. ओके. NLG. NLGचा मोस्ट उपयोग कुठे होतो, तुमचे जे चॅटबॉट्स असतात किंवा तुम्हाला बघा नोटिफिकेशन येत राहतात कंटिन्युअस, अशा जागेवर NLGचा जास्तीत जास्त यूज होतो. ठीक आहे. आता प्रॅक्टिकल यूज कुठं होतो नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट, चॅटबॉट्स. जेवढे पण चॅटबॉट्स असतात ते मॅक्सिमम NLPच यूज करतात. कशासाठी, जसं आता तुमची कॉलेजची वेबसाईट आहे, तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर कोणीतरी आला. ओके. तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर कोणीतरी आला, तर त्या वेबसाईट बद्दल एखाद्याला माहिती नसेल किंवा त्याच्याकडे टाइम नसेल, तर काय करेल, तुमच्या वेबसाईटवर, कॉलेजच्या वेबसाईटवर चॅटबॉट असेल, तो चॅटबॉटला क्वेश्चनिंग करेल की हा तुमची कॉलेजचं रिझल्ट कसा आहे, परफॉर्मन्स कसा आहे, इथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा होतात, स्पेशली प्लेसमेंट कशी आहे तुमच्या कॉलेजची. ओके. मुलांना काय फॅसिलिटीज आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही, असे तुम्ही क्वेश्चन त्या चॅटबॉटला विचारू शकता. चॅटबॉट विल अंडरस्टँड दॅट आणि तो काय करेल, तुम्हाला आन्सर पण करेल. आता चॅटबॉट ही कन्सेप्ट खरं कुठून आली माहिती आहे का, की जे पण लोक आधी जे लोक आहेत सायकोलॉजिकल किंवा डिप्रेशन थ्रू सफर करायचे, त्यांच्याशी बोलायला लोक जास्त रेडी नाही व्हायचे. ओके. जनरली जर तुम्ही काही युरोपियन कंट्रीज मध्ये गेले किंवा US वगैरे मध्ये गेले, तर तिथे ना लोक जास्त एक दुसऱ्यावर इंटरॅक्ट नाही करत. किंवा तुम्ही मेजर सिटीज, मुंबईमध्ये सारख्या सिटीमध्ये तुम्ही गेले किंवा बेंगलोर सारख्या सिटीमध्ये गेले आणि तुम्ही तिथे फ्लॅट घेऊन राहताय, तर तुम्हाला तुमचे शेजारी कोण आहे किंवा तुमच्या सराउंडिंग मध्ये कोण लोक राहतात हे माहिती नसतं. सो अशा आयसोलेटेड गोष्टींमुळे काय झालं, की लोक डिप्रेस व्हायचे, लोकांचं डिप्रेशन लक्षात नाही यायचं. पण त्या टायमाला 1966 मध्ये कदाचित, सो तुमचं जे MIT कॉलेज आहे, ओके, रोटेगावचं नाही, MIT कॉलेज ऑफ कॅलिफोर्निया, दॅट इज मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ओके. वर्ल्डचं टॉप कॉलेज आहे फॉर टेक्नॉलॉजिकल लर्निंग. ओके. सो त्यांनी एक एल्झा नावाचे एक चॅटबॉट बनवला. ओके. येस. सो त्याचं काय काय काम होतं, की लोकांसोबत कम्युनिकेट करायचं, फ्री टाइम मध्ये कम्युनिकेट करणार आणि त्यांचं जे पण सायकोलॉजिकल इश्यू आहे त्याच्या बोलण्यावरून, जे पण टायपिंग आपण करणार, जे पण आपण बोलणार चॅटबॉट सोबत, त्या वर्ड्स वरून त्याच्या मेंटल कंडिशनचा अंदाज लावायचा आहे आणि मग त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये त्या डिप्रेशन मधून बाहेर आणायचं. त्यासाठी हा चॅटबॉट बनवला होता. दुसरा पार्ट आहे टेक्स्ट क्लासिफिकेशन. आता हा खूप मोठा पार्ट आहे. याला कम्प्युटर न्यूरल नेटवर्क्स
वगैरे सारखे बऱ्याच गोष्टी लागतात. आता हे कशासाठी आहे जनरली? शब्दांना सॉर्ट करण्यासाठी. ओके, हे थोडं लेटर ऑन जेव्हा काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट झाली AIML मध्ये, तेव्हा या गोष्टी आल्या. याच्यामध्ये जनरली डीप लर्निंग वगैरे जास्त युज होतं. आता याच्यामध्ये प्रॉपर भावना समजायच्या, कंटेक्स्ट समजायचं वगैरे, तो पार्ट येतो. मग याच्यामध्ये पहिले जुन्या याच्यात काय युटिलाइज व्हायचं, की जसे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचे मेसेज येतात. आजकाल ऍडव्हर्टाइजमेंटचे तुम्हाला मेसेजेस येत असतात. तर कोणता मेसेज कामाचा आहे, कोणता नाहीये. त्याच्यानंतर मोस्टली जे पण काय म्हणतो आपण इंटेलिजन्स एजन्सीज असतात, ओके, जे टेररिस्ट वगैरे त्या लोकांना ट्रॅक करतात. मग त्याच्यासाठी याचा जनरली यूज होतो. कशासाठी? की सपोज कोणी व्हॉट्सअपवर चॅटिंग करतंय, या एरियाचा आपल्याला मॅप काढायचा आहे, ओके, इथे बॉम्ब फीड करायचा आहे, ओके, इथे अटॅक करायचे, असे जे शब्द आहेत, ओके, असे जे शब्द आहे, हा प्रत्येकाचा डेटा, मेटा डेटा, टॉवरचा डेटा स्कॅन होत असतो, नेटचा डेटा, व्हॉट्सअपचे अकाउंट स्कॅन होत असतं. असे वर्ड जर कुठे युटिलाइज झाले, तर त्या वर्ड्सचं जी चॅटिंग आहे ती हायलाइट करतो. मग लाखो लोक, करोडो लोक चॅटिंग करतात. ओके, सो मग त्या करोडो लोकांच्या चॅटिंग मधून काहीतरी मिनिंगफुल आउटपुट काढायचं असतं त्याच्यामध्ये. ओके, सो किंवा मग तुम्हाला मी सांगितलंय सरळ सोपं एक्झाम्पल, अमेझॉन काय करतं, तुम्ही काही प्रोडक्ट बद्दल चॅटिंग करताय, त्याच्या बेसिसवर इट इज गोइंग टू सजेस्ट यू द ऍडव्हर्टिजमेंट्स ऑफ प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर एक मेन खूप छान पार्ट आहे, जो आता अर्ली 2000-2005 या टाइम मध्ये मार्केटमध्ये आला. इट इज युअर सेंटिमेंट अनालिसिस. सेंटिमेंट म्हणजे काय? तुम्ही अँग्री आहे, तुम्ही हॅप्पी आहे, तुम्ही इरिटेटेड आहे, ओके, येस. तर तुमच्या वर्ड्स वरून तुमचे सेंटिमेंट्स कसे समजायचे, ओके, दॅट इज व्हॉट द इम्पॉर्टंट पार्ट इज. त्याच्यानंतर आहे तुमचं मशीन ट्रान्सलेशन. मशीन ट्रान्सलेशन म्हणजे काय? तुम्ही दिलेला डेटा मशीनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. आता ठीक आहे, मी इंग्लिश मधला 01 मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण मग मला मराठीतलं पाहिजे, हिंदी मधला पाहिजे, हजारो लँग्वेजेस आहे वेगवेगळ्या, ओके. तिथे थोडस इश्यू येतो. गुगल ट्रान्सलेट आहे बघा, की तुम्ही जर एखादी दुसऱ्या देशाची साईट ओपन केली, तर काय होतं, गुगल ट्रान्सलेट ती तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून देतं. जर तुम्ही इराणियन साईट, काय अरबिक साईट्स असतील, रशियन जॅपनीज साईट्स असतील, त्या जर कधी एक्सेस केल्या, ओके, सो त्या केसमध्ये त्या त्यांच्या लँग्वेजमध्ये असतं, नेटिव्ह लँग्वेज. तर काय होतं, की तुमचं जे पण गुगल ट्रान्सलेट आहे ते काय करतं, त्याला AI यूज करून, मशीन लर्निंग यूज करून त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतं. ओके, मग तुमचे व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय? तेच तुमचे चॅट GPT वगैरे वगैरे, दीज कॅन बी कन्सिडर्ड ॲज व्हर्च्युअल असिस्टंट्स. ओके, सो जर आता ऍक्च्युअली व्हर्च्युअल असिस्टंट कोण आहे खरं? तुमची सिरी, ओके, सिरी झालं, अलेक्सा झालं, किंवा तुमचं ओके गुगल. तुमचं जी जेमिनी आहे त्याच्यामध्ये एक ओके गुगल म्हणून फीचर असतं. तर तुम्ही काय करू शकता, ओके गुगल थ्रू बोलू शकता, त्याला सांगू शकता की सेट अलार्म फॉर 5:30 इन द मॉर्निंग, किंवा त्याला सांगू शकता तुम्ही गिव्ह मी रिमाइंडर टुमॉरो मॉर्निंग रिगार्डिंग माय ITR रिपोर्ट. तर लगेच ते काय करेल, सेव्ह करून ठेवेल ते रिमाइंडर. तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात व्हर्च्युअल असिस्टन्स मध्ये. नेक्स्ट आहे तुमचं स्पीच रिकग्निशन. ओके, साध्या भाषेत स्पीच टू टेक्स्ट कन्व्हर्जन म्हणू शकतो आपण, की तुम्ही जे बोलताय ते कन्वर्ट होईल टेक्स्ट मध्ये, आणि परत त्या शब्दांवर मग प्रोसेसिंग जी आपण बघितली आधी. ओके, त्याच्यानंतर जो आता आता मार्केटमध्ये पॉप्युलर होतोय, दॅट इज डॉक्युमेंट जनरेशन. तुम्ही सांगितलं नाही मला ITRचा रिपोर्ट बनवून दे 60 पानांचा, आणि काय करेल मग सिस्टम डायरेक्ट PDF तुम्हाला हँड ओव्हर करू शकते, आर्टिकल्स करू शकते. काही लिगल डॉक्युमेंट बनवायचं असेल तुम्हाला, की सपोज तुमच्या एरियामध्ये रस्त्यामध्ये आहे खड्डे, तुम्हाला गव्हर्नमेंटला कंप्लेंट करायची, तुम्हाला माहिती नाही, पण खरंच कोणाला करायची, कसं लिहायचं, काय लिहायचं त्याच्यामध्ये. सो यू कॅन आस्क जेमिनी, तुम्हाला जेमिनी डायरेक्टली PDF प्रोव्हाइड करेल. ओके, त्याच्यानंतर आहे नेम अँड एंटिटी रिकग्निशन. ओके, मग Google.com सांगितलं मी त्याला, किंवा एखादी वेबसाईट विचारली, किंवा एखाद्या लोकेशन बद्दल विचारलं, तर त्यांना समजलं पाहिजे ही कशाशी कोरिलेट करता आहे. ओके, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज युअर क्वेश्चन आन्सरिंग. तुम्ही काय बोलताय आणि तो कोणत्या फॉर्म मध्ये तुम्हाला आन्सर करतोय. दॅट इज व्हॉट आर द बेसिक ऍप्लिकेशन ऑफ युअर
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके, आता एवढं सगळं बघितलं आपण, पण आता हे इम्पॉर्टंट का बरं आहे? तर सरळ सोपं एकच काम आहे याचं. कशासाठी? टू कम्युनिकेट विथ कम्प्युटर्स. ओके, तुम्ही इझिली कम्प्युटर सोबत कनेक्ट करू शकता, तुमची इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकता. त्याच्यानंतर काही तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल, ऑटोमेशन म्हणजे काय? होम ऑटोमेशन कन्सिडर करून चला. घरात घुसले, टर्न ऑन लाईट्स म्हटलं, एलेक्सा टर्न ऑन द लाईट्स, बरोबर लाईट चालू. एलेक्सा टर्न ऑन द टीव्ही अँड टर्न ऑन दिस चॅनल, लगेच तुमचं एक्झॅक्ट चॅनल चालू होऊन जाईल. आजकाल हेल्थ केअर मध्ये याचा जास्त यूज होतो, की पेशंट सोबत रोबोट्स इंटरॅक्ट करतात. ओके, त्या केसमध्ये एक युटिलायझेशन मी तुम्हाला सांगितलं की रोबोट्स इंटरॅक्ट करता कशासाठी? लोकांना डिप्रेशन वगैरे मेंटल कंडिशन्स मधून बाहेर काढण्यासाठी, त्यांना असिस्ट करण्यासाठी. तर तिथे याचा एक खूप मोठा यूज आहे. सगळ्यात मोठा एक यूज जो करंटली होतोय आजकाल, तो कशासाठी? फ्रॉड डिटेक्शनसाठी. तुमचे जे स्पॅम मेल असतात ते काय होतात? सेपरेट होतात. त्याच्यानंतर तुमचं जे पण अँड्रॉइड आहे किंवा तुमचं विंडोज डिफेंडर आहे, ते काय करतं? बॅकग्राऊंडला चेक करत राहतं की तुम्ही ज्या पण फाईल डाउनलोड करताय त्या व्हायरस प्रोन तर नाहीये. तर त्याच्यामध्ये पण काय की त्याच्यातला डेटा सगळा चेक होतो आणि त्याच्या बेसिसवर आपण युटिलायझेशन करतो. आणि नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आजकाल जे ए आहे त्याच्यासाठी, ते कशासाठी यूज होता? तुमचे सॅटेलाइट रिगार्डिंग कॅल्क्युलेशन असतील त्याच्यासाठी. मग आजकालचे जे इंजिन्स आहे, जेट इंजिन्स ऑफ युअर स्पेस रॉकेट्स, तर त्यांच्या डिझाईनसाठी आजकाल भरपूर यूज होत आहे. सो एनपीएल काय करताय की आपल्याला इफिशियंट, मोस्ट इफिशियंट वे मध्ये मशीन आणि ह्युमनचं इंटरॅक्शन करायमध्ये हेल्प होईल. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी आर लर्निंग एनएलपी, सॉरी एनएलपी. सो आता आपण याचे बेसिक्स बघितले. ठीक आहे. ओके, सो द लायब्ररी दॅट वी आर गोइंग टू यूज इज स्पेसी. आता ही लायब्ररी डाउनलोड कशी करायची? सो जस्ट अ सेकंड, शो यू दॅट. बघा, त्यांनी त्यांच्या इथे टायटलच काय दिलंय? इंडस्ट्रियल स्ट्रेंथ. ओके, म्हणजे एकदम हाय क्वालिटी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग लायब्ररी. ओके, स्पेसी इज डिझाईन टू हेल्प you to real work to build real products, gather real insights. The library respects your time and tries to avoid wasting it. It's easy to install and its API is simple and productive. ठीक आहे. पण बाकीचे फीचर्स नाही वाचणार त्यांचे. सो मला सपोज यूज करायची लायब्ररी, त्याच्यासाठी याला डायरेक्ट नॉर्मली इन्स्टॉल नाही करायचं. इन्स्टॉल करायसाठी इथे जायचं, कुठे? युसेज. युसेजवर जायचं, तुमची कोणती ऑपरेटिंग सिस्टम आहे ती सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर काय सिलेक्ट करायचं आहे? तुमचा प्रोसेसर. ओके, x86 असेल जनरली. ओके, त्यानंतर तुमचं एन्व्हायरमेंट कोणतं आहे? तर आपण कोंडा यूज नाही करत, आपण पीपच यूज करतोय. सो पीप. तुमचं जर ग्राफिक कार्ड चांगलं असेल, सो यू कॅन गो विथ दिस जीपीयू. ओके, मी सीपीयू इन्स्टॉल करून ठेवलंय, आता मी जीपीयूच्या मागे लागतो. ठीक आहे. त्यानंतर जी लँग्वेज मला करायची युटिलाइज, करंटली आय एम गोइंग विथ इंग्लिश ओनली. ओके, येस. त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर जास्त लोड टाकायचा असेल आणि अॅक्युरेटच पाहिजे सगळं, यू कॅन सिलेक्ट अॅक्युरेसी. अदरवाइज यू कॅन गो विथ द एफिशियन्सी. ठीक आहे. एवढा पार्ट झाला. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? बघा, इथे कमांड्स आहेत. ओके, सो पहिली कमांड काय आहे? ही पहिली कॉपी करून घ्यायची इथे. आफ्टर दॅट यू हॅव टू गो टू पायचार. ओके, पायचार मध्ये गेल्यानंतर इथे कुठे जायचं आपल्याला? टर्मिनल मध्ये. वी आर गोइंग टू गो टू द टर्मिनल. इथे ती पेस्ट करून द्यायची कमांड. प्रत्येकाच्या लॅपटॉपच्या कन्फिगरेशन अनुसार कमांड वेगवेगळी जनरेट होते. ओके, त्यामुळे त्या वेबसाईटवरूनच कॉपी करायचं. ठीक आहे. काय झालंय? इन्स्टॉल सक्सेस झाला आहे का? आय थिंक सक्सेस झालाय. ठीक आहे. ओके,
त्यानंतर अगेन गो टू द वेबसाइट. येस, सेकंड लाईन. आता ही बघा, कुडा म्हणून इथे लायब्ररी दिली. कुडा इज फॉर ग्राफिक्स प्रोसेसिंग. ग्राफिक कार्ड असेल, स्पीड इम्प्रूव्ह होऊन जाते, एवढा फरक. येस, ग्राफिक्स मध्ये तेवढे नेटवर्क असतं इंटरनल की ज्याने तुम्ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इझिली करू शकता. मल्टी थ्रेडिंगची प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये, पॅरलल प्रोसेसिंगची. ओके, सो लेट्स कॉपी दिस सेकंड लाईन. लेट्स जम्प बॅक टू द पायचार्म. हे फर्स्ट टाइम करायची गरज आहे फक्त. लेट्स पेस्ट दॅट, हिट द एंटर. ओके, ऑफिसचा नेट चांगला चालू आहे, सो इट इज हॅपनिंग फास्ट. ओके, बघा आता जर मी हेच सीपीयू साठी पण केलं डाउनलोड, सीपीयू ची जी फाईल होती ती 12 MB ची होती, ही 70 MB ची, म्हणजे ज्यात खूप सारा कोड आहे फॉर पॅरल प्रोसेसिंग. ठीक आहे, सो वी विल वेट अ वाईल. तोपर्यंत आपण तिसरी जी कमांड आहे ती बघूया. तिसरी इज पायथन डाउनलोड युअर एम स्पेसी, आणि इंग्लिश म्हटलंय म्हणून इथे EN कोर आलाय. जर मी इथे लँग्वेज दुसरी केली, बघा, युक्रेनियन कोर, UK, ओके, स्वीडिश कोर, सो मला एवढे नको आहे. करंटली वी विल बी वर्किंग विथ द इंग्लिश ओनली, म्हणून इथे आपण इंग्लिश घेतो. कॉपी दिस. लेट्स गो बॅक टू द पायचार्म. विल वेट फॉर अ वाईट. तोपर्यंत याला इन्स्टॉल होऊ देऊया. आता या कमांड बेस साईट असतात, आता जनरली थोड्या स्लो असतात, कारण की हजारो लोक तिथून काय करत असतात, डाउनलोड करत असतात लायब्ररी, ऍक्सेस करत असतात लायब्ररी, त्यामुळे ह्या साईट्स आर क्वाईट स्लो. ठीक आहे. जर तुम्ही इथे बघितलं, बघा, याच्यामध्ये पण नमपायचा यूज होतो. इथे सगळ्या लायब्ररीज दिलेल्या आहे ज्या सपोर्टिंगला लागतात. स्पेसी, लेगसी, स्पेसी, लॉगर्स वगैरे वगैरे. रिक्वेस्ट ही कशासाठी यूज केली होती आपण? API ऍक्सेस करण्यासाठी. ठीक आहे. जिंजा ऍक्च्युली हे एक टूल आहे HTML सोबत कम्युनिकेशनचं. पायडॅन्टिक आणि एनी आहे, सो याच्यात बरेच सपोर्टिंग लायब्ररीज लागतात. ठीक आहे, आता याला अपडेट होऊ देऊया आपण या स्केलेटनला. तोपर्यंत आपण लास्ट आपली जी कमांड आहे इंग्लिश लँग्वेज,
सो ती आपण घेऊया. ओके, उद्या. चेक करून घेऊया मला की याच्यात काही मिसिंग आहे का. ओके. पुढा पार्ट डिटेक्टेड. ठीक आहे, बघूया आपण नंतर त्याला काही इश्यू आहे का. ओके. सो जे कुडा आहे ते आय थिंक ना याच्यासाठी आहे, ग्राफिक्स कार्ड साठी. एक काम करूया आपण, याला थोडंसं चेंज करूया आपण. कारण की त्याच्यामध्ये ग्राफिक्स जे एनव्हीडियाचा ड्रायव्हर आहे, तो माझ्याकडे जे पण रेडॉनचा ड्रायव्हर असेल त्याचा पाथ प्रोव्हाइड करावा लागतो, तो आपण अवॉइड करूया. तो अवॉइड करण्यासाठी आपण ते मी काय म्हणतो, आय डोंट हॅव ग्राफिक कार्ड, सीपीयू यूज करायचा आहे आम्हाला. सो इथे सीपीयू ची लायब्ररी येऊन जाते. So, पहिले ही कॉपी करून घेतो, मग मी वरची स्पेसिक घेऊ आपण. ओके. ती याच्यासाठी यूज नाही करत आहे मी, परत मला माझे जे पण ग्राफिक कार्डचे ड्रायव्हर आहे ते युटिलाइज करावे लागतील. आणि जुनी लायब्ररी आपण अनइन्स्टॉल करून घेऊया. नाव काय, क्यूपायचा इश्यू आहे. ओके. सो त्याला आपण अनइन्स्टॉल करून टाकूया. ओके. सो अनइन्स्टॉल करायचं कसं करायचं, पीप अनइन्स्टॉल. क्यूपायला प्रॉब्लेम होतो म्हणून क्यूपाय. ओके, चला रिमूव्ह झालेली ती ऑलरेडी. ठीक आहे. आता माझा जो पण एम4चा इश्यू आहे तो चेक करूया. जी लँग्वेज मी टाकायचा प्रयत्न केला तो बघूया आपण. ठीक आहे, लँग्वेजचं काम झालंय, फक्त याला आपण कॉपी करून घेऊया. ओके, फर्स्ट टाइम एवढे ऍडजस्टमेंट्स करावे लागतील तुम्हाला, नंतर याची काही गरज नाही. ठीक आहे. ओके, और इन्स्टॉलेशन इज परफेक्ट. तीनच गोष्टी करायच्या आहे, ते पण त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे. ठीक आहे. सो लेट्स डिझाईन न्यू. ओके. सो एनपी एनएलपी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वन. सो याचा एक बेसिक कोड बघूया. आता याच्यात कोड स्टार्टिंगला एवढा इंटरेस्टिंग नाहीये. ठीक आहे. सो आपल्याला काय लागेल, कोड स्पेसी. ठीक आहे. सो मी एन इज इक्वल टू काय करतोय, स्पेसी डॉट लोड. तर इथे काय लोड करणार आहे आपण, जे पण आपण इंग्लिश साठी मॉडेल बघतोय, एन कोर कोर दॅट इज इंग्लिश कोर वेब सेल. ठीक आहे. हा आपण लोड करतो फ्रॉम स्पेसी लायब्ररी. हा बघायचा असेल तर तुम्ही VENV चं जे फोल्डर आहे त्याच्यामध्ये जाऊन लायब्ररी मधून बघू शकता. नो इश्यूज. ठीक आहे, मला एन नाव देऊ शकतो. आता लोड केल्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेऊया. सपोज ए घेतला, ए इज इक्वल टू काय, एन डॉट
याला काय देऊया आपण, एक वर्ड देऊया, एक लाईन देऊया. लाईन मी ऑनलाईनच कॉपी करूया, कोणती पण एखादी लाईन घेऊन टाकू आपण, प्लीज घेऊन टाकू. कॉपी. लेट्स गेट बॅक टू दिस. इथे आपण टेक्स्ट देऊया याला फक्त समजण्यासाठी. ओके. आणि फॉर, ठीक आहे, प्रिंट हे करून बघूया आपण काय येतं. सो स्पेस इज डिझाईन टू हेल्प यू डू रिअल वर्क, एवढी लाईन लिहिली आहे. ठीक आहे. आता याचं काय होतं, येस, जर मी इथे काही प्रोसेस करायचं ठरवलं तर मला काय मिळेल, जो पण डेटा आहे, जो पण डेटा आहे तो वेगळ्या टोकन्स मध्ये डिवाइड होऊन मिळेल. ठीक आहे. येस. सपोज मी इथे लिहितो फॉर आय इन ए. ठीक आहे. प्रिंट ए. आता मी काय करतोय की याच्यामध्ये वर्ड्स कसे डिवाइड झाले ते बघायचे आता मला, यावेळी मी ते चेक करतोय. सो सगळे वर्ड्स काय झाले इथे डिवाइड झाले, प्रॉपरली वर्ड्स काय झाले इथे डिवाइड झालेले आहेत. वॉर्निंग काय, ठीक आहे ना, कुडा नाही पाहिजे मला. ठीक आहे. ती वरचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये, कारण की त्याच्यात अनइन्स्टॉल करायचं परत कुठं. ओके. सो त्यांनी काय केलं बघा, सगळे शब्द वेगवेगळे केले. ओके. सगळे शब्द काय केलेले, वेगवेगळे केलेले आहेत. आता यांचं काय होतं, टोकनच्या फॉर्म मध्ये डिव्हिजन होत. तर कसं काढायचे टोकन. सो आय म्हणजे काय, इथे ऍक्च्युअली टोकन म्हणून चालू याला. टोकन्सवरच सगळं काम चालतं. ठीक आहे. आणि इथे काय म्हणू शकतो आपण, इथे एफ स्ट्रिंग फॉर्मॅट घेऊन टाकतो आपण. एफ स्ट्रिंग. सो पहिला पार्ट काय तुमचा, टेक्स्ट. ओके. सो हे जे टोकन आहे ह्याचे वेगळे भाग असतात. तो पहिला भाग काय आहे, एफ स्ट्रिंग फॉर्मॅट आहे टोकन. हा टोकन घेतला इथून आपण. त्याच्यातला काय पार्ट काढायचा, डॉट टेक्स्ट. ओके. ऑलरेडी खाली आपण हे प्रिंट काय केले, हे टेक्स्टच आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये काय असतं, सो पोझिशन. ओके. और ऍक्च्युली याला पॉस म्हणतात, पार्ट ऑफ स्पीच. ओके. सो पीएस लिहितो, पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. याच्यामध्ये याला कॉल करताना कसं कॉल करायचं, सिंपल टोकन डॉट, बघा इथे दिसतोय पार्ट ऑफ स्पीच अंडरस्कोर मेथड यूज करायची. ओके. येस. मग याच्यामध्ये त्याचे काय म्हणतात, बेस वर्ड काही असेल म्हणजे डिझाईन, तर डिझाईनचा बेस वर्ड काय, डिझाईनर. सो हा वर्ड पण आपल्याला काढता येतो. ओके. त्याला लेमा म्हणतात ऍक्च्युली. की सो आपण तो नंतर बघू शकतो, पण लेट्स पुट दॅट ऑल्सो. ओके. याच्यात काय भेटतं आपल्याला, हे आय एन जी वगैरे ईडी लावलेले जे आहे ना, त्याच्यातला मेन बेस वर्ड डिझाईन, ईडी आय एन जी असं पुढे काही लागू शकते या डिझाईनच्या. सो तो पार्ट आपल्याला इथे मिळू शकतो. ठीक आहे. So याच्यात पण टोकन डॉट, इथे पण आपण सेम मेथड कॉल करणार आहे फॉर लेमा. लेट्स रन दिस, पाहूया आपल्याला काय मिळतं खाली. बघा आता काय, स्पेसी. सो काय स्पेसी, स्पेसी इज सिंपल टेक्स्ट. ओके. त्याचा पीएस काय दिलाय, दॅट इज पार्ट ऑफ स्पीच इज एक्स. ठीक आहे. त्यानंतर इज, इज काय ऑक्स म्हणून, ऑक्झिलरी म्हणून कन्सिडर केलेला आहे. मग त्याच्यानंतर इज टू हेल्प, टू हेल्प म्हणजे काय, इट इज अ वर्क. ओके. तेच बेस वर्ड काय त्याचा, हेल्पच आहे. इथे बघा आता डिझाईन्ड, डिझाईनचा बेस वर्ड काय दिला लेमामध्ये, डिझाईनर. ओके. सो हे स्पीचचे टाईप आहे. ओके. टॉक्स वर्क. ओके. मग टू हा काय पार्ट सांगतो. ओके. मग इथे काय, यू म्हणजे काय, कोणाला तरी ऍड्रेस करतो, दॅट इज प्रोनाउन्स.
ओके. सो यू. ओके. रिअल ऍडजेक्टिव्ह, रिअल नाऊन, याच्यामध्ये थोडासा ग्रामर तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. सो दिस सो इट इज लाईक दिस. त्याच्यामध्ये काय होत आहे, तुमचा डेटा येस सगळा डिवाइड होतो. त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा काय सिग्निफिकन्स आहे ते त्याला प्रोव्हाइड होतं युझिंग स्पेसी लायब्ररी. येस. सो आता इथे काय तुम्हाला थोडंसं मिनिंग समजून घ्या. जसं तिथे नाऊन नाही का कुठे, ठीक आहे नाऊन नाहीच आहे इथे. येस. ऑक्स म्हणजे काय, दॅट इज कुठे ऑक्स दिसतंय का, ऑक्स म्हणजे ऑक्झिलरी वर्ब. ओके. सो ऑक्झिलरी म्हणजे काय, इज, ओके, हॅव, ओके, या टाइप मध्ये ऑक्झिलरी वर्ब असते. ओके. तुमचे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची आपण काय म्हणतो, प्रॉपर्टी सांगतो की कशी ती गोष्ट दिसायला. ओके. किंवा त्याचा एखादा गुणधर्म सांगतो. सो इथे काय, रिअल. रिअल म्हणजे काय, यू आर अ रिअल पर्सन और यू आर अ रिअल कोडर. ओके. सो रिअल म्हणजे काय, त्याची आपण एक प्रकारे एक गुणधर्म सांगतोय. ओके. येस. सो दॅट इज युअर ऍडजेक्टिव्ह. ओके. नाउन म्हणजे काय, गोष्टींचे नावं. हे सगळ्यात कॉमन पार्ट असतो. सो वर्क. ओके. इथे अजून वरती कुठं आहे का नाउन, सो नाही, ठीक. प्रोनाउन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला आपण काय म्हणतो, ऍड्रेस करतोय. सो यू, यू, मी, हे काय झाले, कोणाला तरी आपण स्पेसिफिकली ऍड्रेस करतो, दॅट इज युअर प्रोनाउन. ओके. ठीक आहे. सो थोडंसं ग्रामर आता घरच्या घरी शिका. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट युअर पार्ट ऑफ स्पीच इज कन्सिडर्ड हिअर. ठीक आहे. येस. लेमामध्ये सांगितले मी तुम्हाला, जी बेस वर्ड असतो तो इथे मिळतो आपल्याला लेमामध्ये. ठीक आहे. टेक्स्ट मध्ये आपण जे देतोय टेक्स्ट तेच दिसतं आपल्याला. सो या वेळेने आपण इथे सक्सेसफुली काय केलंय, डेटाला डिवाइड केला आहे. सो ओके, विल स्टॉप हिअर अबाउट द स्पेसी. आणि आपण आपला जो लास्ट प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे आपल्याला. आता तुमचा टास्क काय, तर तो तुम्हाला एक छोटासा टास्क करायचा आहे पहिले, आणि त्याच्यानंतर आपण जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये ते टास्क अप्लाय करणार आहे आपण. ठीक आहे. सो लेट्स गेट बॅक टू द पाय चार्ट. जस्ट अ सेकंड. ओके. आता तुम्हाला काय करायचंय, आपल्याला आपला जो पण प्रोजेक्ट आहे कोणता, हाऊस प्राइस प्रेडिक्शनचा, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू डिझाईन वन जीयूआय. ओके. आता जीयूआय कसा बनवायचा ते सांगतो तुम्हाला. आता हाऊस प्राइस प्रेडिक्शन मध्ये आपण काय घेतोय, 4 ते 5 इम्पॉर्टंट फॅक्टर्स कन्सिडर करतोय. आता ते फॅक्टर्स कोणकोणते आहे, जसं हाऊसचं एज आहे, नंबर ऑफ बेडरूम्स आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. जस्ट सेकंड, आय ओपन दॅट प्रोजेक्ट. ठीक आहे. ओके, लेट इट बी.
ओके, ठीक आहे. आता आपल्याला जीआय काय करायचं आहे, एक जीआय बनवायचा आहे, पण तो कसा असला पाहिजे सगळं सोपं. आपण काय काय घेतोय त्याच्यामध्ये होम प्राइस प्रेडिक्शन मध्ये, नंबर ऑफ एरिया म्हणजे तुमचा स्क्वेअर फीट मध्ये एरिया. तर यूआय कसा बनवायचा बनवताना, सो तुमची जी मेन विंडो आहे, आता तुम्हाला माहिती आहे की मेन विंडोला पण तुम्ही फिक्स साईज देऊ शकता. सो दिस इज युअर मेन विंडो. याच्यामध्ये काय असतं, तुमचं वरती क्लोज ओपनचे जे पण वॅकन्सी ओपन क्लोज करायचे ऑप्शन्स दिलेले असतात. असं किती ग्रे विंडो असते तुमची, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय लागेल, सगळं सोपं. तुम्हाला पहिले एरिया घ्यायचा. एरिया कसा घेणार, इथे एरियाचं लेवल येणार. ओके, एरिया इथे मेन्शन करू शकता इन एस क्यूब फीट, स्क्वेअर फीट. ठीक आहे. आता हे काय झालं, एरियाचं लेबल आहे. दिस इज लेबल फॉर युअर एरिया. ठीक आहे. त्याच्याच खाली आपल्याला काय लागेल, येस, सो वी आर गोइंग टू टेक नंबर ऑफ बेडरूम्स. ठीक आहे. त्याच्याच खाली आपण काय घेणार आहे, नंबर ऑफ बाथरूम्स. येस. त्याच्या खाली आपण काय घेणार आहे, एज. ओके, याला थोडं अलाइन करूया आपण लेटर ऑन. अँड लास्ट वन इज लोकेशन स्कोर घेतला होता आपण. लोकेशन स्कोर 10 पैकी. तर इथे सांगायचं 1-10, जे आपण ऑलरेडी आपल्या कोडमध्ये केलं. येस. आता हे काय, हे सगळे दीज आर लेबल्स. ओके, रो कॉलम सगळं तुमच्या हिशोबाने तुम्ही बघायचं. नेक्स्ट काय लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये, सिम्पली वी आर गोइंग टू नीड येस एंट्री विजेट. तर चार किती आहे आपले, 1, 2, 3, 4, 5. सो 5 आपल्याला काय लागतील, एंट्री विजेट्स. झालं. सो दीज आर युअर एंट्री विजेट्स. त्याच्यानंतर तुम्हाला दोन बटन्स पण लागतील. एक जे बटन आहे, डेफिनेटली ते एक बटन कशासाठी राहणार आहे, वी आर गोइंग टू युटिलाइज दॅट फॉर, येस, ते कशासाठी युटिलाइज करणार आहे आपण, जे पण आपल्याला आन्सर पाहिजे, काय प्रेडिक्ट प्राइस. पण आपल्याकडे ऑलरेडी सीएसपी पण आहे, ज्याच्यातून आपण प्राइस काढणार आहे. सो आपल्याला दुसरं सुद्धा काय लागेल, बटन लागेल. त्याला आपण सपोज कलर तुम्ही कोणताही देऊ शकता, तुमच्या मनाने तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता. काय, शो ग्राफ. सो नवीन कोड बनवायचा आहे, फ्रॉम झिरो एवढा यूआय बनवायचा आहे तुम्हाला. समजला आहे टास्क, कोणाला काही डाऊट, युझिंग टिक एंटर बनवायचा आहे. ठीक आहे. येस, कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, समजला आहे का, यस नो, समजला आहे का, यस. किरण, आशिष, कोमल, प्रथमेश, रिप्लाय द्या, समजला आहे का टास्क. झोपले सगळे, झोपून घेतलाय का सगळ्यांनी, यस. समजला आहे का टास्क, काय करायचंय ते, यस नो काही. ओके, ठीक आहे. ओके, आता टाइम किती झालाय, 5:30 झाले. ओके, सो हार्डली 15 मिनिट्स हार्डली लागायला पाहिजे. येस. सो 15 मिनिट्स म्हणजे कितीपर्यंत याल तुम्ही, 5:45 पर्यंत. ओके, 5:45 ला आपण त्याचा कोड इम्प्लिमेंट करूया. सो फक्त हिंट म्हणून तुम्हाला इथे दीज आर बटन विजेट. ओके, बाकी काहीच लिहायचं नाही, फक्त तुम्हाला गोष्टी डिस्प्ले करता आल्या पाहिजे. ठीक आहे, लेबल, येस, दीज आर द लेबल्स. ओके, आणि लास्ट दीज आर एंट्री विजेट. ओके, सो या तीन गोष्टीच तुम्हाला युटिलाइज करायची गरज
आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट. होप सो पूर्ण विजिबल असेल. ठीक आहे. सो 15 मिनिटं आहे. 5:45 पर्यंत कम्प्लीट झालं पाहिजे. ओके. यश शर्मा तुमचाच प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. तुमचं तर कडून तर झालंच पाहिजे. ज्यांचा कोड करून झाला स्वतः लिहायचा आहे. नोटबुक मध्ये ऑलरेडी आहे सगळं. म्हणजे फक्त UI बनवायचं, बाकी वर्किंग लिहायची गरज नाहीये. एवढी विंडो दिसली पाहिजे. ज्यांचा कोड झाला त्यांनी ग्रुपच्या
ओके, झालंय का कोणाचं? एनिवन? जमलंय का कोणाला? येस. ओके. सो मागच्या वेळेस आपण हाऊस प्राइस प्रेडिक्शनचा जो कोड बघितला होता, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण युजरला एरिया सांगितला आणि त्याच्या बेसिसवर वी आर टेकिंग आउटपुट, ठीक आहे. पण आता याला प्रॉब्लेम काय आहे? इफ यू आर रनिंग दिस, ओके, इफ यू आर रनिंग दिस, इन दॅट केस व्हॉट इज द इश्यू? इश्यू एवढाच आहे की आपल्याकडे जीयूआय नाही आहे. आपण याला रन करतो सिम्पली. इफ यू रन दिस, खाली काय असणार आहे? तुमचं जे पण आपण हेड वगैरे प्रिंट केलं, त्याच्यानंतर काय कोइफिशियंट्स वगैरे प्रिंट करून बघितले, इंटरसेप्ट आणि प्रेडिक्टेड प्राइस. या प्रेडिक्टेड प्राइस कोणत्या आता? जे आपण इथे वाय चे व्हॅल्यूज घेऊन प्रेडिक्शन घेतली. आता जो पुढचा कोड आहे तो कशानंतर पीएलटी डॉट शो. ओके. सो मी माझा ग्राफ दिसतोय मला, तो क्लोज केला. त्याच्यानंतर इट इज गोइंग टू आस्क मी एरिया. एरिया काय टाकणार आहे? सपोज मी 3000 स्क्वेअर फीट. ठीक आहे. नंबर ऑफ बेडरूम्स इज 5, bathrooms are 3. Yes, age of the house is just 10 years. आणि location score is suppose 8. So it is giving me house price of, yes, 6 lakh, yes, 6 lakh 9,000. Okay. Yes. सो आपण काल हे पण बघितला रुपीजचा सिम्बॉल कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा. सो आता मला याच्यासाठी काय पाहिजे होता? जीयूआय. ओके, आय वॉन्ट जीयूआय फॉर दिस. ओके. मग जीयूआय मध्ये आपल्याकडे काय काय आहे? आपल्याला पहिले काय करायचंय? वी आर गोइंग टू नीड 4 लेबल्स, सॉरी 5 लेबल्स आणि 5 एंट्री विजेट्स. त्यानंतर 2 बटन्स. एवढा कोड आपल्याला इनिशियली लागत आहे. ठीक आहे. ओके. सो लेट्स सी हाऊ वी कॅन डू दॅट. आपल्याला पहिले बटन्स फॉर्म कसे करायचे ते बघावं लागेल. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे काय लेबल्स आहेत. जस्ट अ सेकंड. ओके. सो आपण काय करणार आहे? ते वी हॅव जस्ट इम्पोर्टेड द टिकेंटर. ओके. त्याच्यानंतर रूट
मध्ये आपण टिकेंटरचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. रूटच्या ऐवजी तुम्ही काही पण नाव देऊ शकता, डझंट मॅटर. सो टीके, आता टीके कुठून आलाय? वरच्या टिकेंटर मधून. ठीक आहे, सो टीके हा क्लास कॉल केला. लक्षात ठेवायचं पॅरेंथिसिस दिसत आहे आणि ते काय कॅपिटल लेटर दिसतोय पहिला. सो इट इज अ सिम्बॉल ऑफ दॅट इट इज अ क्लास. ठीक आहे, सो रूट डॉट टायटल. टायटल काय टाकूया आपण? सिंपल हाऊस प्राइस प्रेडिक्शन ऍप नाव देऊन टाकूया आपण. येस, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय प्रोव्हाइड करायचं आपल्याला? आता आता बेसिक पार्ट झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? वी आर गोइंग टू नीड 5 लेबल्स. 5 लेबल लागतात. सो मी काय करतो आता? सो पहिले आपण नावं बघून घेऊया काय काय आहे आपल्याकडे. सो फर्स्ट इज युअर एरिया. येस, सो फर्स्ट पार्ट इज एरिया. त्यानंतर काय? नंबर ऑफ बेडरूम्स, नंबर ऑफ बाथरूम्स, एज अँड लोकेशन. ठीक आहे, वी आर गोइंग टू नीड दिस. ओके, सो पहिलं लेबल बनवून घेऊया आपण. सो एरिया अंडरस्कोर लेबल. येस, एरिया अंडरस्कोर लेबल इज इक्वल टू लेबल. काय टाकणार त्याच्यात? कुठे दिसलं पाहिजे? रूट मध्ये. ओके, त्यानंतर टेक्स्ट इज इक्वल टू काय टेक्स्ट आला पाहिजे त्याच्यामध्ये? सो आपल्या याच्यात काय आहे इकडे? सो याच्यामध्ये आहे, आता मी तुमच्या इमेज जी दाखवली तुम्हाला त्याच्यातून कॉपी पेस्ट करतो. एरिया इन स्क्वेअर फूट. ओके, आता परत काय करेल मी याला? कॉपी 4 5 टोटल 5 लेबल लागतात मला. ठीक आहे, तर पहिले मी टेक्स्ट लिहून घेतो प्रत्येकाचे, जेणेकरून मला इझी होईल थोडं. सो दुसरा टेक्स्ट आहे नंबर ऑफ बेडरूम्स. डिलीट करूया आपण. ओके, दूसरा टेक्स्ट है नंबर ऑफ बेडरूम्स. थर्ड इज नंबर ऑफ bathrooms. This here we are will be having age, and last one is location score from 0 to 18. So here we will paste the location score. ओके, थोडंसं ब्युटिफिकेशन करून घ्यायचं जेणेकरून दिसायला छान दिसलं पाहिजे थोडं. हा जो स्पेस आहे तो इक्वल ठेवायचा, ट्राय करायचं. ओके, थोडा नंतर आपल्याला पॅडिंग वगैरे द्यावंच लागणार आहे. ओके, सो दिस इज हाऊ our label is. फक्त आता काय चेंज करायचं? वी आर गोइंग टू चेंज द नाव. ओके, सो वी हैव टू चेंज names, bedrooms. After this, next age. So LOC score. क्या स्कोर लिहितो आपण? लोकेशन. आता हे झाले माझे 5ही लेबल रेडी. ओके, इफ आय रन दिस नाव. ओके, याच्यामध्ये एक पार्ट रिमेनिंग आहे आपला, दॅट इज रूट डॉट मेन लूप. सो त्याला रन जरी केलं तर काय होईल? डिस्प्ले होणार नाही.
ठीक आहे. का? कारण की आपण फक्त बनवलंय, याला आपण डिस्प्ले साठी कॉल केलेलं नाहीये अजून. सो डिस्प्ले साठी कॉल करण्यासाठी वी आर गोइंग टू नीड द ग्रिड. ओके. येस. सो एरिया लेबल त्यांना आपण कॉपी करून घ्या सगळ्यांनाच. ओके. या सगळ्यांना आपल्याला डॉट ग्रिड मेथड कॉल करायची. डॉट ग्रिड. ठीक आहे. आता डॉट ग्रिड मध्ये काय काय मेन्शन करायचं आपल्याला? नंबर ऑफ रोज, ओके, इक्वल टू कॉलम्स. येस. ठीक आहे. सो तर प्रत्येकाचे रो कॉलम वेगवेगळे असतील. सो लेट्स गो टू द डायग्राम. त्याच्यावरून आपल्याला कळेल की कॉलम आणि रो कसे द्यायचे आहेत. सो याचं आता रो कॉलमचं ऍडजस्टमेंट बघूया आपण. सो लेट्स कन्सिडर कॉलम. सो इथं काय? कॉल 0. इथे काय? कॉलम 1. ओके. त्याच्यानंतर इथे काय? रो. सो रो साठी दुसरा कलर घेऊ आपण. सो हियर वी आर हॅव्हिंग रोज. रो 0, 1, 2, 3, 4. And for buttons we will be using 5. ओके. सो एवढा एक आपण ठेवूया याच्यामध्ये. लेट्स गेट बॅक टू द व्हायच्या. सो इथे काय करायचं आपल्याला? रो 0, रो 1, रो 2, रो 3, रो 4. Yes, columns will be, all will be column 0. So all are column 0. Okay, rows are different, columns are same. Okay, let's run this. बघूया आता याच्यात काय दिसतं आपल्याला. ओके, आता आपल्याला जी विंडो दिसतीये ती समथिंग अशी दिसते, एकदम छोटीशी. ठीक आहे. आपल्याला आता पुढे काय करायचंय? याच्यामध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करायची. ठीक आहे. ओके. तर याच्या पुढे आपल्याला विजेट जायचे आहे आणि आपल्याला काय करता येते? साईज पण फिक्स करता येते. ठीक आहे. सो त्यासाठी आपण एक फंक्शन युटिलाइज करूया. लेट्स गेट बॅक टू द पाय चार्ट. थोडस इम्प्रेसिव्ह दिसलं पाहिजे हे. सो आता आपण करणार काय याच्यामध्ये? सिम्पली आपण इथे एक मेथड कॉल करूया. नाव आहे जॉमेट्री. आपण बघितली आहे ऑलरेडी ही मेथड. लेट स्टॉप द कोड. सो रूट डॉट जिओमेट्री. ओके. आता याच्यात जो पिक्सलचा साईज असतो ना, तो थोडाफार रेशो मेंटेन राहिला पाहिजे अशा वेळेस टाकायचा आहे. 400. Okay, that should be inside single or double quotes. Let's run this. ओके. आता बघा, आपला जी विंडो आहे ती मोठी तर दिसत आहे, पण ती एवढी इम्प्रेसिव्ह नाहीये आणि सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या दिसत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फॉन्ट वगैरे चेंज करावं लागतील, जे आपण बघितलं नाही कधी, पण आपण एंडिंग ऑफ दिस प्रोजेक्ट बघूया ते पार्ट. ठीक आहे. पहिले आता आपल्याला मेन ड्युटी काय? वी हॅव टू ऍड द लेबल्स अँड बटन्स. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस करूया की हाऊ वी कॅन मेक इट मोर ब्युटिफुल. ओके. की युजरला आवडेल असं कसं काय बनवता येईल आपल्याला पुढे. सो लेट्स जम्प बॅक टू द पाय चार्ट. ठीक. सो लेट्स स्टॉप द कोड. आता आपला काय पार्ट झालाय? हा झालाय आपला लेबल्सचा पार्ट. तर इथे काय करतोय मी? आय एम गोइंग टू प्रोव्हाइड हॅश लेबल्स. ओके. असं सेक्शन करून ठेवायचं तुमच्या याच्यामध्ये. त्याचं रिझन असं आहे की लेटर ऑन जेव्हा तुम्ही एडिटिंग करणार तेव्हा आपल्याला इथे भरपूर वेळा यायचं आहे. ओके. सिमिलरली लेट्स कॉपी. इथे काय? तुमचे डिस्प्ले पार्ट आहे. फक्त काय करतोय आपण? ग्रिड करतोय. सो मी इथे काय लिहितो? ग्रिड लिहितो फक्त.
ओके. आता पुढचा पार्ट आहे आवर एंट्री विजेट. यस, पुढे काय करणार आहे आपण? वी हॅव टू यूज आवर एंट्री विजेट. आता एंट्री विजेट साठी सिम्पल, आपण जिथे बटन कॉल केलंय त्याच्या जागी आपल्याला लागेल एंट्री. सो लेट सी. सो यालाच यूज घेऊया आपण ऍज इट इज. ओके. आणि इथे लेबलच्या जागी आपण काय टाकणार आहे? सगळीकडे एंट्री. ठीक आहे. इथे फक्त आपल्याला येस, इथे काय आहे सगळ्या जागेवर वी हॅव टू कॉल एंट्री विजेट. ओके. डिस्प्ले होताना सगळेच रूट मध्येच डिस्प्ले होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टची गरज नाहीये. ओके, याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टची कोणत्याही प्रकारे गरज नाही आहे. ठीक आहे. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू रिमूव्ह दिस टेक्स्ट. त्याच्या जागेवर आपण बऱ्याच काही व्हॅल्यूज टाकणार आहे लेटर ऑन. ओके. सो आपला हा पार्ट झालाय रेडी. ओके. सो आपण एंट्री विजेट बनवल्या, परत त्यांना पण डिस्प्ले करायचं आहे. ओके. सो त्याच्यासाठी पण आपल्याला रो कॉलमचे ऍडजस्टमेंट बघावं लागेल. So, परत आपला चार्ट बघूया आपण, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कसं केलंय आपण. ओके. आता एंट्री विजेटचा कॉलम काय 1 आहे, परत रोज आहे. रोज जे आहे ते 0 1 2 3 4 5. ओके. येस, 0 1 2 3 4 अप टू 4. ठीक आहे. सो लेट्स कॉपी दॅट. आता शॉर्टकट मारूया थोडा आपण. ठीक आहे. तर ते काय करेल मी सिम्पली. ओके. मला हे गोष्टी ऍज इट इज लागणार, फक्त कॉलम 0च्या जागी 1 होणार आहे. रोज विल बी गोइंग टू रिमेन सेम. ओके. आता इथे काय केलंय मी, फक्त लेबल जागी काय टाकलंय? एंट्री टाकला आहे. एंट्री. येस. सो एंट्री इज देअर. रोज ऍज इट इज राहतील, फक्त माझे चेंज काय होतील इथे? कॉलमचे जेवढे नंबर्स आहे दे आर गोइंग टू बी 1. ओके. सो लेट्स रन दिस. बघूया कसं दिसतंय आपला आता GUI. ठीक आहे. सो इट इज लुकिंग क्वाईट ओके. आता आपण याचं जे दिसायचा पार्ट आहे, की दिसायला चांगला दिसला पाहिजे वगैरे वगैरे, ते आपण नंतर त्याला ब्युटिफाय करणार आहे. बट करंटली आपल्याला काय करायचं आता, की जे पण बटन्स वगैरे आणि याचं बॅकग्राऊंड लॉजिक जे आहे त्याच्यावर आपल्याला वर्कआउट करायचं आहे. सो विल स्टॉप दिस कोड हिअर. ओके. लेट्स जम्प टू पाय चार्ट. ठीक आहे. आपले एंट्री विजेट झाले, आपले लेबल्स झाले आहेत. सो नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज what we are going to need. We are going to need our buttons. So let's see how we can make the buttons. ठीक आहे. याला कॉपी करून घेऊया. लेटर ऑन इट विल बी इजियर टू फाइंड आउट. ठीक आहे. सो हियर एंट्री विजेट्स. ठीक आहे. ओके. नेक्स्ट इज आवर ग्रिड. याच्या खालीच आपण काय देणार आहे? वी आर गोइंग टू पुट बटन्स ओव्हर हियर.
कोड लिहिताना एकदम छान प्रॉपरली लिहायचा, ठीक आहे, की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. एखादी गोष्ट आठवली नाही तर तुम्हाला फक्त सेक्टर पाहून लक्षात आलं पाहिजे की हा इथे असा इश्यू आहे, तसा इश्यू आहे. ओके, ठीक आहे. So for buttons, what we are going to do, we are going to need two buttons. Okay, first is predict underscore button. ठीक है. दूसरा बटन विल बी शो ग्राफ. ओके, शो ग्राफ. ओके, शो ग्राफ याच्यासाठी देत नाही कारण की शो ग्राफ आपली मेथडचं नाव राहणार आहे. मग इथे काय येणार आहे दोन्ही जागेवर? सो वी आर गोइंग टू यूज बटन. सो बटन विजेट इज देअर. ठीक आहे. आता कुठे डिस्प्ले होणार आहे? अगेन इट विल बी इन द रूट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये वी आर गोइंग टू नीड द टेक्स्ट. ओके, काहीतरी टेक्स्ट टाकूया आपण. त्याच्यानंतर वी आर गोइंग टू नीड अ कमांड. कमांड आपण आताच्या कंडिशनला स्किप करूया. ठीक आहे. टेक्स्ट काय टाकणार आहे? इथे काय असणार आहे? वी आर गोइंग टू प्रेडिक्ट द आउटपुट. ओके, सो टेक्स्ट छान देऊ आपण, प्रेडिक्ट. here show graph. ओके, इथपर्यंत आपला पाठ झालाय. आता आपल्याला काय करायचं आहे? वी आर गोइंग टू नीड दीज टू नेम्स. कॉपी, पेस्ट. आता इथे काय लागेल आपल्याला? इथे सिंपल वी हॅव टू यूज डॉट ग्रिड. ओके, रो कॉलम इथूनच घेऊन टाकूया आपण. येस, सो दोघांची रो असेल रो 5, एकाचा कॉलम असेल 0 and another will be 1. Let's run this. बघा, इट्स लुकिंग परफेक्ट, काहीच इश्यू नाहीये. पूर्ण ऍज इट इज आपल्याला जीआय इथे शो. आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे? छोटे मोठे प्रॉब्लेम्स असे आहेत की दिसायला आता म्हणजे टेक्निकली ओके, पण अर्गोनॉमिकली इट इज नॉट दॅट मच गुड. ओके, सो व्हॉट वी हॅव टू डू नाव, की आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल? वी हॅव टू एडिट द फॉन्ट्स. ओके, एडिट द एंट्री विजेट. वी हॅव टू एडिट द बॉर्डर वेट. ओके, yes, after that we have to edit the padding for the buttons as well as we have to edit its colors. Okay, so it should look user friendly. Okay, ergonomically it should look impressive. Okay, so let's see how we can do that. So आपण काय करूया? ओके, काम करूया ते आपण नंतर एडिट करूया. मेन जो आपला पार्ट आहे कोडचा, आपण तो पहिला याच्यात पुट करूया. आता इथपर्यंत आपला जीआय परफेक्ट रेडी आहे. ओके, फक्त ब्युटिफिकेशन बाकी आहे, ते आपण इथे ऍड करूया लेटर. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? सो वी आर गोइंग टू नीड दिस लायब्ररीज. तर हे तर लागणार नाही आपल्याला. रूट मेन स्क्वेअर आपल्याला नंपाय लागणार आहे. सो वी आर गोइंग टू नीड दिस पार्ट ॲज इट इज. आपण याला इथे वरती कॉपी पेस्ट करूया बिफोर टिक एंटर. ओके, नंतर केला तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फक्त मला रिडेबिलिटीला चांगलं वाटलं पाहिजे, त्यासाठी मी इथे ठेवतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर वी आर गोइंग टू रीड दिस डेटा सेट्स आणि ट्रेनिंग वगैरेचा पार्ट आहे. सो हा जो पार्ट आहे आपण कुठे पण लिहू शकतो नॅचरली. आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहे की हा पार्ट कधी एक्झिक्यूट करायचा. सो आपल्याकडे एक ऑप्शन आहे की कोड चालू झाल्याच हा ऑलरेडी रन झाला पाहिजे. ओके, दुसरा ऑप्शन काय याच्यामध्ये की जेव्हा मी बटन क्लिक करेल तेव्हा हा पार्ट रन झाला पाहिजे. ओके, सो बटन क्लिक केल्यावर जर आपण रन केला लगेच तर काय होईल? इट विल बिकम क्वाईट स्लो. काय होऊ शकतो तो?
एक्झिक्युशनला स्लो होऊ शकतो. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, अप टू मॉडेल ट्रेनिंग मी काय करतोय, याला ऍज इट इज कॉपी करतोय. येस. आणि जिथे इसेन्शियल्स लिहिले आपण वरती, तिथेच आपण याला पुट करणार आहे. याच्यासाठी पण तुम्ही छानपैकी कमेंट्स देऊ शकता. ठीक आहे. सो थोडस सॉर्टिंग करून घेऊ आपण प्रॉपर. वरती काय आपल्या एसक्यूएल लायब्ररीज आहे. सो ठीक आहे, एंटर, इम्पोर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय पार्ट आहे हा, एसके स्केलर ट्रेन. ओके, इथे ट्रेनिंग होईल स्केलरची. ठीक आहे. आणि परत तुमचे लेबल्स वगैरे ऍज इट इज आहेत खाली विदाउट एनी इश्यू. नाउ फर्दर व्हॉट एल्स वी कॅन डू. ओके, ट्रेनिंग झाली आहे, टेस्टिंग झाली आहे. आपल्याला इंटरसेप्ट आणि कोएफिशियंटची काही गरज नाहीये. त्या प्रेडिक्टची गरज आहे का, सो ही पण नाही लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्या या गोष्टींची पण गरज नाहीये. आपल्याला आता काय करायचंय, स्कॅटर प्लॉट दाखवायचा आहे, पण कधी दाखवायचं आहे ते बघावं लागेल. ओके. सो स्कॅटर प्लॉट दाखवण्यासाठी आपण काय करणार आहे, पहिले याला कॉपी करून घेऊया. कॉपी. तो दिसला कधी पाहिजे, जेव्हा आपण कशावर क्लिक करणार आहे, दिस ग्राफ बटन. कधी दिसला पाहिजे, जेव्हा आपण ग्राफच्या बटनवर क्लिक करणार आहे. मग इथे काय करणार आहे, सिम्पली वी नीड टू पुट अ कमांड. कमांड इज इक्वल टू शो ग्राफ म्हणून मी फंक्शन लिहितो, शो ग्राफ. इथे पॅरेंथिसिस नाही द्यायचं कधीच. ओके. आता मी काय करतो, एखादा स्वीट स्पॉट बघूया इथेच. ओके, वरती ट्रेनिंग झालेलं आहे ऑलरेडी. इथे मी शो ग्राफ कॉल करू शकतो. ओके. सो डिफाईन शो ग्राफ. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इथला हा कोड कॉपी करूया प्लॉटचा. आता याच्यानंतर काय घेतलंय, कारण की आपला ऑलरेडी ट्रेनिंग पार्ट झालेला आहे. ठीक आहे. येस. सो काय होईल, लगेच हा पार्ट एक्झिक्यूट झाला पाहिजे. ठीक आहे, डन. दुसरं काय, आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण तो नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. आता आपण काय करूया, सो वी आर हॅव्हिंग फ्यू मिनिट्स लेफ्ट. आता आपण काय करणार आहे, जस्ट क्लिक केल्यानंतर ग्राफ दिसतोय का ते बघूया पहिले. म्हटलंय बॅड ऑप्शन कमांड. ओके, सॉरी, चुकीच्या जागेवर टाकल्या गेली माझ्याकडून कमांड. सो इट शुड बी, बटन बनवलं कुठे तिथे टाकावं लागेल आपल्याला. नाउ लेट्स ट्राय दिस अगेन. ठीक आहे. येस, सो हिअर वी आर हॅव्हिंग वन वर्किंग GUI. आता इथे मी काय केलं, सपोज शो ग्राफवर क्लिक केलं तर लगेच बघा माझा जो ग्राफ आहे तो पॉपअप झाला आहे. ठीक आहे. सो वी आर हॅव्हिंग द ग्राफ परफेक्टली विथ अ सिंगल क्लिक. काहीच करायचं नाही, दोन कोड फक्त आपण मर्ज करतो, बाकी त्याच्यामध्ये काहीच नाहीये. ठीक आहे. लेट्स स्टॉप द कोड. ओके. सो हा कोड काही मी शेअर नाही करणार आहे. ठीक आहे. हा तुम्ही ऑन युअर ओन बनवायचा आहे. डेटा सेट पण चांगला बघायचा आहे ऑनलाईन. ठीक आहे. येस. 2-3 वेळा व्हिडिओ बघा, तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल की आपण कोडमध्ये काय केलेलं आहे. पण हा हाऊस प्राइसचा जो आपण काल कोड केला होता तो मी शेअर करतो फक्त. पुढचा जो टिकेंटरचा पार्ट आहे तो तुमच्या वेने तुम्ही डिझाईन करायचा आहे ऑन युअर ओन, कारण की 3च विजेट आहेत. ओके. उद्या मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये एकदम छान कसा दिसला पाहिजे UI, त्याच्यासाठी काय करता येईल, फॉन्ट्स वगैरे, छान कलर्स, कलरच्या स्टाईल्स कशा एडिट करायच्या आहे, कशा पुट करायच्या छान आहे.
that we are going to see tomorrow. Okay, just a second, let me take the attendance. Just a second, कोणीच ऑफलाईन जायचं नाहीये. Okay, done. You can go. Thank you.